नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, रोज आपल्याला बोलावंसं वाटतंच, पण एक काहीतरी खास विषय घेऊन आला तर मग माणसाला बरं वाटतं बघा, की नाही आपण काहीतरी सांगतोय आपल्या मैत्रिणींना, मग मैत्रिणी उत्सुकतेने ऐकतात. त्यासाठी विषय पण एक वेगळा पाहिजे असतो आपल्याला बोलायला. मैत्रिणींनो, सगळ्यांनाच माहिती आहे की आता सध्या पितृपक्षाचा पंधरवडा चालू आहे आणि यामध्ये माणसाचं मन सहजतेने दुःखी होऊ शकतं. होतंच म्हणजे कारण काय होतं, आईवडिलांची आठवण येते. ज्यांना आईवडील नसतात किंवा कुणाच्या घरात नुकतीच डेथ झाली असेल तर त्यांना त्यांची आठवण येते आणि त्यांचा आदरातिथ्य म्हणा, त्यांचं औचित्य साधून ह्या 15 दिवसामध्ये त्यांना त्यांच्या आवडीचं जेवण खाऊ घालायची आपल्याकडे हिंदू धर्मात पद्धत आहे. याचं कारण काय असतं की आयुष्यामध्ये आपल्याकडून इतक्या चुका काही काही झालेल्या असतात न कळत, की त्या चुकांचा सल मात्र आपल्या मनामध्ये कुठेतरी टोचलेला असतो. तो वरून दिसत नाही, पण त्याच्या सारख्या तीव्र वेदना, म्हणायला तो शूल म्हणजे सल म्हणजे अगदी थोडा शूल सारखा काट्यासारखा छोटासा असतो, पण त्या काट्याचा नायटा व्हायला वेळ लागत नाही. ह्याचं कारण काय की मनामध्ये जे रुतून बसलेलं असतं, छोटीशी गोष्ट असते ती, पण ती आयुष्यभराकरता माणूस विसरू शकत नाही. त्यालाच सल म्हटलेलं आहे की माणूस एक वेळ शाब्दिक मार म्हणा, कोणी जर मारलं वगैरे तर विसरू शकतो, पण शाब्दिक म्हणजे तुम्हाला सांगते, एखादी चुकून एखादा शब्द जरी वाकडा हेकडा कोणाच्या समोरच्या तोंडातून निघाला तर त्या शाब्दिक मार माणसाच्या मनात ते रुतून बसतात. म्हणूनच जिभेला कसं म्हटलंय की 32 पहारेदार बसले जिभेसाठी, की जीभ केव्हा निसरू शकेल काही सांगता येत नाही. आपला विवेक सोडला नाही पाहिजे आणि प्रसंग पाहून, परिस्थिती पाहून, समोरचं वातावरण पाहून आणि समोरची व्यक्ती पाहून योग्य ते शब्द आपण मांडले तर मग कुणाला सल मनात यायचा विचारच होऊ शकत नाही. पण असं नाही होऊ शकत. कुटुंबामध्ये म्हणा, समाजामध्ये म्हणा, विविध स्वभावाची लोक असतात. त्यामुळे कोणी तापट असतं, कोणी सौम्य असतं, कोणी निग्लेक्ट करणारं असतं, ज्याने दो चलता है यार, कोणी म्हणतं नाही नाही त्यांनी मला असं का म्हटलं. हाच तो सल असतो आणि तो सल मनातून काढायचा म्हणजे कसा काढायचा, ह्याला दुसरा कोणीही उपाय करू शकत नाही. माझा तुम्हाला नेहमीचा एक प्रभावी उपाय माहितीच आहे की स्वतःचं मनच स्ट्रॉंग ठेवलं पाहिजे. तो मनातला शूल जो असतो तो तुम्ही बोथट कसा होईल ह्याकडे विचार केला पाहिजे. म्हणजेच काय, आपले विचार थोडेसे टर्निंगमध्ये घेऊन किंवा आणखीन काही काही विचार करून त्या मनातला दुःखाचा तीव्रपणा कमी तर होणार नाही. जे दुःख असतं ते कधीतरी कमी होईल, त्याला काळ हेच उत्तम औषध आहे. पण ते कमी करायच्या मागे आपण सतत प्रयत्नशील राहिलो तर तो प्रयत्न आपला यशस्वी होऊ शकतो. नाहीतर मग मनामध्ये तुम्ही असे किती सल घेऊन बसणार आहे, आणि हिंदीमध्ये त्याला शूल म्हणतात. पण ते शूल आणि सल जे आहे ते आपण आपल्या मनानेच स्वतः स्ट्रॉंग बनवून काढले पाहिजे, तर आपण समोरच्याशी आनंदाने व्यक्त होऊ शकतो. आणि हेच असतं ना की तुम्ही जसे वागाल तसा समोरचा वागेल. तुम्ही चिडून बोलाल तर समोरचा चिडून बोलेल, तुम्ही हसून बोलाल तर तो समोरचा हसून बोलेल. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असतेच बघा. तुम्ही आता आपण साधारण आपल्या समाजात लोक जास्त मारहाण वगैरे करत नाहीत, हात उगारत नाहीत, पण जर आपण हात उगारला तर समोरचा पण हात उगारायला प्रवृत्त होतो. म्हणूनच माणसाच्या मनामध्ये सल टोचू दिला नाही पाहिजे. तो 1-2 दिवस जरी वाटलं, मनाला दुःखद वाटत असलं, अरे यार मुझे ये क्या हो गया, मैं तो रेस्टलेस हो गया. रेस्टलेस तुम्ही होऊ शकत नाही. तुम्हाला कोणी मदतीला येणार नाही, कोणी विचारणार पण नाही की अरे तू का रेस्टलेस आहे, तुला काय होत आहे. 2 दिवस विचारतील, तिसऱ्या दिवशी कोणीही तुमच्याकडे फिरकणार नाही. यामधून तुम्हाला स्वतःचा मार्ग काढावा लागतो. हा जो एक भवसागर आहे, दुःखाचा जो भवसागर तुम्ही जर केला तर तुम्ही दुःखाच्या भवसागरात राहाल, आणि आनंदाचा भवसागर केला तर तुम्ही आनंदाच्या उड्या मारून तिथे तुम्ही आनंदाने तिथे डुबक्या मारू शकता आणि समुद्राचा आनंद घेऊ शकता. शेवटी आपल्या मान्यावरच आहे. कुठलाही दुःख, कितीतरी सल असे असतात की कुणाला आर्थिक लोन मिळत नाही किंवा आर्थिक विवंचना असते, मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात आणि आर्थिक परिस्थिती जरा कमकुवत असते. मग तो माणूस काय विचार करेल, मला कोणी पैसे देत नाही, मला कोणी बँक लोन देत नाही. पण दुसरा काहीतरी मार्ग शोधावा लागतो, दुसरं उत्पन्नाचं साधन शोधावं लागतं. घरातल्या लोकांकडून त्यांना सांगावं लागतं की तुम्ही पण काहीतरी
मार्ग काढा की आपल्याला थोडंसं उत्पन्न आपलं वाढलं पाहिजे. अशी छोटे छोटे मार्ग असतात, त्याला काही खूप वेळ लागत नाही. आणि सगळ्यात आनंदाचा मार्ग तर आहे परमार्थाचा. निस्वार्थ तुम्ही सेवा करा परमार्थाची. देव काही तुम्हाला असं म्हणत नाही की 24 तासातले 12 तास माझ्यासमोर बसा. 2 मिनिट जरी तुम्ही त्याचं आनंदाने आणि मनापासून जर मनोभावे त्याचं स्मरण केलं तर तो तुमच्या पाठीशी सतत राहतो आणि या दुःखी भवसागरातून पार करायला तुम्हाला मदत करतो. मैत्रिणींनो, थोडंसंच बोलली. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.